कमावणाऱ्या लोकांचे दोन रोल असतात आणि बहुतेकदा ते एकच रोल निभावत असतात. मित्रांनो, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जे की प्रत्येक घरामध्ये आहे, पण फारसं त्या विषयावर कोणी बोलत नाही. कमावणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य हे बाहेरून स्ट्रॉंग दिसतं, पण आतून ते खूप थकलेलं असतं. आणि याच कमावणाऱ्या व्यक्तीचे दोन रोल असतात. मित्रांनो, घर चालवण्यासाठी पैसा लागतो हे कोणीच नाकारू शकत नाही. सकाळी उठणं, कामावर जाणं, ट्रॅफिक, बॉसचं प्रेशर, कोणी बिझनेस करत असेल तर त्यामधला रिस्क, EMI, जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टीचा भार त्या कमावणाऱ्या व्यक्तीवर असतो. पण खरं सांगायचं तर या गोष्टी तो कोणाला सांगत नाही, कारण त्याला माहीत असतं आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे. आणि इथेच त्याचा दुसरा रोल सुरू होतो. हे बघा मित्रांनो, घरच्या लोकांना फक्त तुमचा पैसाच नको असतो. त्यांना तुमचा वेळ, घरातली उपस्थिती, तुमचं हसणं, तुमचं बोलणं, एकंदरीत सांगायचं म्हणजे तुमचा वेळ त्यांना हवा असतो. पण बहुतेकदा कमवताना ते लोक हे दुसरा रोल विसरतात. मित्रांनो, एक प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा की कामावरून घरी आल्याच्या नंतर घरातलं वातावरण शांत होतं का आनंद वाढतो? तुमचं कुटुंब तुमच्याशी बोलताना घाबरतं का की फ्रीली बोलतं? तुम्ही घरी पैसे देता पण वेळ देता का? हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आता तुम्ही म्हणाल, या दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या? किंवा काही जणांच्या डोक्यामध्ये हे सुद्धा आलं असेल की या गोष्टी करण्यासाठी काम सोडून द्यायचं का? तर तसं नाही मित्रांनो. कामावरून आल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप थोडा वेळ बाजूला ठेवून घरच्यांशी गप्पा जरी मारल्यास ना तरी पुरेसा आहे. कारण पैसा तुमच्यासोबत बसून जेवणार नाही आहे. पैसा तुमच्या घरच्यांचा हात धरून बसणार नाही आहे. ते तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगतो की आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आम्ही घरच्यासाठीच करतोय. तर नक्कीच मित्रांनो, हे तुम्ही घरासाठीच करताय, पण कधीकधी पैशापेक्षा जास्त घराला तुमची गरज असते. शेवटी एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीचे दोन रोल असतात. एक म्हणजे कमावणारा आणि दुसरा म्हणजे घर जोडून ठेवणारा. म्हणून आपल्या घरातल्या व्यक्तींना नक्की वेळ द्या मित्रांनो. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जे तुमच्या घरातील कमावणारा व्यक्ती आहे. थँक्यू.